स्टुडंट वेलकम टू छत्रपती एज्युकेर आय एम डॉक्टर प्रवीण कदम इंटरनेट जेम्स गोंदिया. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एन टीकडून आलेल्या 3 सर्वात महत्त्वाच्या बिग अपडेटबद्दल माहिती देणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल एन टीने त्यांची ऑफिशियल आन्सर की रिलीज केलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन. त्यानंतर तुम्हाला जर त्या आन्सर कीमध्ये कोणतं ऑप्शन चुकीचं दिलेलं वाटत असेल तर तुम्ही त्याला चॅलेंज करू शकता. आन्सर की चॅलेंज म्हणून ते पण पोर्टल ओपन झालेले आहे, ते तुम्हाला 28 जूनपर्यंत त्याला तुम्ही चॅलेंज करू शकता. थर्ड इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्ही मागच्या वेळी जे बँक अकाउंट नंबर IFC कोड ते तुम्ही सबमिट केलं होतं फीस रिफंडसाठी, ते पण त्याचं पण पोर्टल ओपन झालेलं आहे. तुम्हाला ते पुन्हा एकदा व्हेरीफाय करायचं आहे. त्याची लास्ट डेट आहे 30 जून. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं एकदा लॉग इन करायचं आहे. तुमचा अकाउंट नंबर, IFC कोड, मोबाईल नंबर व्यवस्थित लिंक आहे का ते बघायचं. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP भरून तुम्हाला ते फिलअप करायचं आहे व्यवस्थितरित्या आणि म्हणजे कन्फर्मेशन द्यायचं आणि फॉर्म सबमिट करायचा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला तुमचा महाराष्ट्रामध्ये काय एक्सपेक्टेड रँक असू शकतो हे जर माहीत करून घ्यायचे असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, गुगल फॉर्मची लिंक आहे ती. त्यामध्ये तुमची कॅटेगरी आणि तुमचे मार्क फिलअप करा, म्हणजे तुम्हाला जेणेकरून तुमचा महाराष्ट्रामध्ये काय रँक येऊ शकतो एक्सपेक्टेड आणि किती विद्यार्थी तुमच्यावर आहेत याची तुम्हाला माहिती मिळून जाईल. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. थँक्यू. ऑल द बेस्ट फॉर युअर रिझल्ट. बाय.